संचलित यशवंत महाविद्यालय व्यक्तिमत्व विकास समितीच्या वतीनं आज आपल्या समोर येत आहेत उदगीरच्या अवघीस्वामी महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर विठ्ठल गोरे सर व्यक्तिमत्व विकासावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. मी डॉक्टर गोरे सरांना विनंती करतो की आपण व्यक्तिमत्व विकास यावर आपले सखोल मार्गदर्शन प्रारंभ करावं. धन्यवाद सर. धन्यवाद. गोरे सर. थँक यू व्हेरी मच सर. First of all, I express my gratitude to the organizing institution, that is Yeshwant Mahavidyalaya Nanded. I am also thankful to my friend Dr. V.C. Thakur sir, who has created this opportunity to present this topic in front of you all. I must also congratulate all the students and the staff, those who have joined this meeting in order to listen something on personality development. तर मित्र हो, आज मी आपल्या समोर व्यक्तिमत्व विकास हा विषय घेऊन आपले विचार मांडणार आहे. आपणाला माहीतच आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखा विषय ज्या वेळेस आपण तर विद्यार्थी मित्र हो, आज मी आपल्या समोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. खरं पाहिलं तर ह्या दोन शब्दात बरंच काही दडलेलं आहे. तुमच्यासमोर दोन इमेजेस दिसतात. एका बाजूला विवेकानंदांची इमेज आहे, तर दुसऱ्या बाजूला एक ध्यानस्थ व्यक्ती जो उगवत्या सूर्याकडे बघतोय, त्याला मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युअली दीज टू टर्म्स, as I highlighted right on the board in red color, that is personality development. The very first word, that is personality, has a root word, that is person, as a root word, and the another one, that is development, has develop as a root word. मला हे म्हणायचं आहे की व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरती मत सादर करत असताना व्यक्तिमत्व या शब्दातला व्यक्ती हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण की आपल्याला एका व्यक्तीचा विकास घडवून आणायचा. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या विकासासंदर्भात चर्चा करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं होईल, तो इतरांसमोर कोणत्या पद्धतीनं स्वतःला प्रस्तुत करतो, त्याची विचारधारा काय आहे, एकंदरीत या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर होत असतो. आणि मला वाटतं आपण प्रत्येक जण एक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटीज घेऊन फिरत असतो. आपण कुटुंबात असताना आपली एक पर्सनॅलिटी असते, आपण समाजामध्ये वावरताना आपली दुसरी पर्सनॅलिटी असते,
आणि आपण आपल्या वर्कप्लेसमध्ये, महाविद्यालयामध्ये किंवा इतरत्र ऑफिशियल ठिकाणी गेल्यानंतर आपली तिसरी पर्सनॅलिटी असते. म्हणजे परिस्थितीनुरूप आपल्या पर्सनॅलिटीच्या वेगळ्या वेगळ्या छटा इतरांसमोर प्रस्तुत होत असतात. आणि ज्या वेळेला आपण इतरांच्या दृष्टिकोनातून आपला विचार करतो, त्यावेळेला कुठंतरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोष्ट घर करून राहिलेली असते. ती म्हणजे की आपण आहोत त्यापेक्षा इतरांसमोर चांगलं कसं प्रस्तुत व्हावं. या संदर्भात माझा विषय सुरू करत असताना एक छोटीशी इंग्रजीतली कविता आपल्यासमोर प्रस्तुत करू इच्छितो. तसं कविता आणि आजचं टायटल ज्या वेळेला माझं प्रेझेंटेशन संपेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की या दोन्हीचा कॉन्टेक्स्ट कसा साध्य करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. कवितेचं टायटल आहे फर्स्ट मेक अ बेटर यू. याचा अर्थ असा होतो की आपण सगळेच जण गुड आहोत, आपण सगळेच जण चांगले आहोत. बरोबर. तुम्ही 3 शब्द ऐकले असतील इंग्रजीतले, गुड, बेटर, बेस्ट. आपण चांगले आहोत त्यापेक्षा आणखीन चांगलं होण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि जर आपण ते अटेंड केलं तर आपण सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारचे 3 शब्द आपल्यासमोर आहेत. ते म्हणजे गुड, बेटर, बेस्ट. होते फर्स्ट मेक अ बेटर यू. सो लिटिल टाइम, सो मच टू डू टू मेक द वर्ल्ड मच बेटर. फर्स्ट मेक अ बेटर यू. सक्सेस विल कम wherever you are. Do not fear to do and dare. Why search for love and laughter? You can find it anywhere. To make the world much better, first make a better you. First make a better you. First make a better you. तर मित्रहो, या कवितेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर एक विचार सादर करू इच्छितो. कारण की आपल्याला आजचं टायटल जे दिलेलं आहे चर्चेचं ते आहे व्यक्तिमत्व विकास. म्हणजेच आपल्यातल्या किंवा आपल्या व्यक्तित्वातल्या विविध छटांचा विकास, विविध गुणांचा विकास. खरं तर व्यक्तीमध्ये गुणही असतात आणि अवगुणही असतात. परंतु ज्याला आपण वृद्धिंगत करण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न करतो तशा प्रकारची आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मॅन इज द बंडल ऑफ मिस्टेक्स. आणि मराठीत आपण असं म्हणतो की माणूस हा एक चुकीचा पुतळा आहे. आता खरं पाहिलं तर हे खूप ॲम्बिग्युअस स्टेटमेंट आहे. परंतु याच्याकडे मी थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनानं पाहतो. आपण जर जीवन जगत असताना चुकीच्या किंवा वाईट गोष्टींकडेच वारंवार बघत राहिलं आणि इतरांच्या अवगुणांवरतीच बोट ठेवत राहिलं तर नक्कीच आपल्यामध्ये जे कलेक्शन होईल, आपल्याकडे जो संग्रह होईल तो नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा होईल. आपण जर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांमधले सद्गुण शोधू लागलो, गुण शोधू लागलो तर नक्कीच आपल्याकडे संग्रह कोणता असेल? सद्गुणांचा असेल. So if you collect the virtues from others, you will become the bundle of virtues. And if you collect the mistakes from others, you will become the bundle of mistakes. म्हणजे इतरांमधले जर तुम्ही अवगुण शोधत बसाल तर तुमच्याकडे देखील संग्रह अवगुणांचा होईल. आणि तुम्ही जर इतरातले सद्गुण शोधत बसाल तर तुमच्याकडे देखील संग्रह कशाचा असेल? सद्गुणांचा असेल. आणि म्हणून ही कविता जी की फर्स्ट मेक अ बेटर यू म्हणते, म्हणजे तुम्ही ऑलरेडी चांगले आहात, तुम्ही आहात त्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करा. खरं तर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, बरंच काही करायचं आहे. जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना बरंच काही करायचं आहे. आणि जर तुम्हाला जगही बदलायचं असेल, आहे त्यापेक्षा चांगलं करायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल, आधी स्वतःला चांगलं करावं लागेल.
सक्सेस विल कम व्हेरेवर यू आर. यशाच्या पाठीमागे लागण्याची आवश्यकता नाही. आपल्यामध्ये अशा प्रकारची क्षमता निर्माण करायची की यश आपल्या पाठीमागे लागलं पाहिजे. जिथे तुम्ही आहाल त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. जीवन जगत असताना भीती किंवा कोणत्याही प्रकारचं फिअरफुल ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, तो ठेवता कामा नये. बिनधास्त आपण जीवन जगायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण जीवन जगतो, यू नीड नॉट रिअली सर्च फॉर लव्ह अँड लाफ्टर. ते तर तुम्हाला कुठेही मिळून जाईल. प्रथमतः स्वतःचा विचार करा, स्वतःत गुणांचा विकास करा. साहजिकच तुम्ही जेव्हा आहात त्यापेक्षा चांगले व्हाल तर निश्चितपणे जगाच्या पाठीवर एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही प्रस्तुत व्हाल. तर मित्र हो, आपण ज्या विषयावरती या ठिकाणी बोलत आहोत तो आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा विषय. ज्या ज्या वेळेस हा विषय आपण हाताळतो त्यावेळेला खरं तर याच्याकडे आपल्याला 3-4 वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. कारण की पर्सनॅलिटी म्हटलं की त्याच्या विविध छटा आल्या. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, पर्सनॅलिटी इज द डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गनाइज्ड पॅटर्न ऑफ बिहेवियर्स अँड ॲटिट्यूड्स दॅट मेक ए पर्सन डिस्टिंक्टिव्ह. ज्या ज्या वेळेला आपण व्यक्तिमत्व विकास या विषयाचा विचार करतो, खरं तर आपण ज्या पद्धतीनं वागतो, ज्या पद्धतीनं आपण विचार करतो, ज्या प्रकारचे दृष्टिकोन आपण विकसित केलेले आहेत, यातून खरं तर आपलं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं कसं आहे हे जगासमोर सादर होतं. आणि हे करत असताना आपला स्वभाव, आपलं चारित्र्य, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, आपण निर्माण केलेली विचारशैली, या सगळ्या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात इतरांवरती प्रभाव पडत असतो. हे सगळं करत असताना आणि हे सगळं होत असताना आपण बऱ्याच अंशी आपल्या आईवडिलांकडनं काही गुण घेऊन येतो. ज्या प्रकारचं पेरेंटिंग आपल्याला लाभलंय त्याचाही परिणाम आपल्या विचारधारेवर आणि व्यक्तित्वावरती होतो. ज्या वातावरणात आपण वावरलो, ज्या वातावरणात आपण वाढलो, त्या वातावरणाचा मोठा परिणाम आपल्यावरती होतो. आणि याच्याही पलीकडे सामाजिक घटकांचा आणि सामाजिक अवस्थांचा फार मोठा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावरती सतत होत राहतो. अगदी बाल्यावस्थेपासून आजतागायत जे काही तुम्ही आम्ही सगळेजण आपलं जीवन जगलो, प्रत्येक क्षणाला प्रत्येक घटनेमध्ये जे काही घटनाक्रम आपण अनुभवलेले आहेत त्याचा विपरीत किंवा कधी कधी चांगला हा परिणाम आपल्यावरती नक्कीच झालेला आहे. आणि याचा अभ्यास करत असताना किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑल टुगेदर याचा विचार करत असताना आपल्याला 4 घटकांचा उल्लेख या ठिकाणी टाळता येणार नाही. खरं पाहिलं तर आपली पर्सनॅलिटी ही विविध छटांच्या आधारे विकसित झालेली असते. आणि याचा अभ्यास करताना देखील आपल्याला हे सगळे घटक, इस्तंभूत घटक विचारात घ्यावेच लागतात. मग ते इमोशनल फॅक्टर असतील, मेंटल फॅक्टर असतील, सोशल फॅक्टर असतील किंवा फिजिकल फॅक्टर असतील. कारण की एखाद्या व्यक्तीचा विकास होतो म्हणजे फक्त एखादी व्यक्ती दिसायला गोंडस आहे, आकर्षक आहे, उंचपुरी आहे म्हणजे पर्सनॅलिटी चांगली आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे फक्त फिजिकल फॅक्टर घेऊन एखादी व्यक्ती चांगली आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं. किंवा भावनात्मक दृष्टिकोनानं एखादी व्यक्ती खूप मायाळू आहे, दयाळू आहे म्हणून ती चांगली असाही निष्कर्ष काढणं चुकीचं. म्हणजेच मला हे म्हणायचंय की ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचा विचार करतो त्यावेळेला त्याचे फिजिकल फॅक्टर्स, इमोशनल फॅक्टर्स, मेंटल फॅक्टर्स आणि सोशल फॅक्टर्स या 4ही घटकांचा अभ्यास केल्यानंतर ओव्हरऑल त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्यासमोर खऱ्या अर्थानं सादर होतं. तुम्ही म्हणाल की व्यक्तिमत्व सर आहे तरी काय? आता एक लक्षात ठेवा
ज्या वेळेला आपण पर्सनॅलिटीचा विचार करतो, खरं तर एक 4 प्रकारच्या पर्सनॅलिटीज इन अन ॲव्हरेज म्हणतोय मी, असं काही क्लिअर कट डिव्हिजन नाही आणि जगाच्या पाठीवरचे सगळे जे काही 800 करोड किंवा 8 अरब लोक आहेत त्यांना फक्त आपण 4 कॅटेगरीज डिव्हाइड करू, असं होणार नाही. पण टेंटेटिव्हली अकॅडमिक्समध्ये असं म्हटलं जातं, मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की पर्सनॅलिटीज साधारणतः 4 प्रकारच्या आढळतात. एक असते ड्रायव्हर किंवा ड्रायव्हिंग पर्सनॅलिटी किंवा इनिशिएटिव्ह पर्सनॅलिटी. दुसरी असते एक्सप्रेसिव्ह पर्सनॅलिटी. तिसरी असते ॲमिएबल आणि ॲमिकेबल पर्सनॅलिटी. आणि चौथी असते व्हेरी प्रॅग्मॅटिक ॲनालिटिकल पर्सनॅलिटी. आता ह्या 4ही प्रकारांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तुम्ही थोडंसं हे ऐकत असताना तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचं कॅटेगोरायझेशन करण्याचा प्रयत्न करा. कारण की असे अनेक लोक असतात, जीवन जगत असताना इनिशिएटिव्ह घेणं, एक त्यांच्यामध्ये वेगळी चेतना असते, त्यामुळे ते पुढे सरसावतात. त्यानंतर काही लोक टॉकेटिव्ह असतात, एक्सप्रेसिव्ह असतात. आपल्या भावना, आपले विचार, आपले अनुभव ते मनातल्या मनात ठेवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला व्यक्त केलं पाहिजे अशा प्रकारची भावना या लोकांची असते. तिसऱ्या प्रकारची जी पर्सनॅलिटी आहे ती आहे ॲमिएबल आणि ॲमिकेबल. पहा तुम्ही, काही लोक हे अनेकांपासून दूर राहतात, परंतु काही लोक हे इतरांमध्ये सहज मिक्सअप होतात. तर ही जी ॲमिकेबल पर्सनॅलिटी आणि ॲमिएबल पीपल जे असतात ते साधारणतः अतिशय सोशल प्रकारात मोडणारे लोक असतात. जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती लोकांची रेलचेल त्यांना आवडते आणि लगेच ते मिक्सअप होतात. आणि ॲनालिटिकल आणि प्रॅग्मॅटिक लोक जे असतात ते साधारणतः खूप व्यावहारिक पद्धतीने जीवन जगत असतात. ते मात्र सामाजिक दृष्टिकोनातून थोडेसे आयसोलेटेड असतात किंवा स्वतःला ते अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्या 4 घटकावर आधारित ज्या वेळेला आपण समाजाकडे, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सहकाऱ्यांकडे, आपल्या समोर असणाऱ्या विद्यार्थी किंवा सहकारी मित्रांकडे किंवा आपल्या मित्रांकडे पाहतो, तर तशा प्रकारच्या ह्या सगळ्या पर्सनॅलिटीजचं डिव्हिजन आपण त्या ठिकाणी करू शकतो. परंतु हे सगळं करत असताना 2 महत्त्वाचे व्हेरिएबल्स आपल्याला पर्सनॅलिटी असेसमेंटमध्ये सापडतात. ते कोणते आहेत? पहिला मुद्दा आहे तो म्हणजे इंट्रोवर्ड पर्सनॅलिटी आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे एक्स्ट्रोवर्ड पर्सनॅलिटी. बरेच वेळेला पहा, साधारणतः आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचं विभाजन या 2 प्रकारात करून टाकतो. एक तर अशा प्रकारचे लोक जे नेहमी अंतर्मुख राहतात आणि अशा प्रकारचे लोक जे नेहमी बहिर्मुख असतात. अंतर्मुख व्यक्ती आपल्या भावना, आपले विचार इतरांसमोर पटकन मांडत नाही, कारण की ते नेहमी अंतर्मुख असतात. त्यांच्या मनातल्या मनात, त्यांच्या डोक्यातल्या डोक्यात विचारांचा जो काही वादळ आहे तो नेहमीच कॉन्स्टंटली होत राहतो आणि बरेच वेळेला ते स्वतःला एक्सप्रेस करत नाही. परंतु एक्स्ट्रोवर्ड नेचरमध्ये असणारी जी लोक आहेत ज्यांचा स्वभाव एक्स्ट्रोवर्ड आहे, ते मात्र निश्चितपणे स्वतःच्या डोक्यात आलेले विचार किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या एवढ्या त्यांना एनकरेज करतात की स्वतःला व्यक्त केल्याशिवाय ती व्यक्ती राहूच शकत नाही. म्हणजे साधारणतः एखादी व्यक्ती आपण जर असेस करायचं म्हटलं तर एकतर ह्या 4 प्रकारापैकी एकात मोडायची किंवा आत्ता सांगितलेले 2 जे व्हेरिएबल्स आहेत ज्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजून घेऊ शकतो, इंट्रोवर्ड नेचर किंवा एक्स्ट्रोवर्ड नेचर, हे आपण त्या ठिकाणी सहज इझिली कॅटेगोराईज करू शकतो. आता प्रश्न असा आहे की पर्सनॅलिटी म्हणजे आहे तरी काय? अशा कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये होतो? आता जर तुम्ही या स्क्रीनवरती, तुमच्या स्क्रीनवरती एका बाजूला एका कोपऱ्यात मी आणखीन एक इमेज इन्सर्ट केलेली आहे. ती इमेज कसली आहे? ती इमेज आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ऑल अबाउट पब्लिक स्पीकिंग, बॉडी लँग्वेज, बिहेवियर,
anger management, physical fitness, food habits, friend making skills, learning skills, relationship skills, communication skills altogether, and the way you deal with problems. आता कदाचित तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की आजचं जे काही वक्तव्य मी करतोय ते कोणत्या नेमक्या डायरेक्शनला जाणार आहे. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, हा प्रश्न अनेकांना पडला असेल आणि पडावा देखील. परंतु वास्तविक दृष्टिकोनानं थोडंसं आपण आजच्या काळातल्या प्रोफेशनल लाईफचा विचार जर केला तर मला असं स्ट्रॉंगली वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आधारित जर आपला विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न जर एका व्यक्तीनं केला, प्रत्येक व्यक्तीनं जर केला, तर निश्चितपणे त्याची पर्सनॅलिटी एक वर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणून पुढे येईल. क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना तुम्ही एक टर्म ऐकली असेल किंवा इवन क्रिकेटची कॉमेंट्री ऐकताना एक टर्म ऐकली असेल, ऑलराऊंडर. आता ऑलराऊंडर प्लेअर म्हणजे काय, जो की चांगली बॉलिंग करू शकतो, चांगली बॅटिंग करू शकतो, चांगली फिल्डिंग करू शकतो, म्हणजे खेळाच्या सगळ्याच क्षेत्रात तो चांगला आहे, तरबेज आहे. अशा प्रकारच्याच प्लेअरला आपण ऑलराऊंडर प्लेअर असं म्हणतो. मग जीवन जगत असताना आपली देखील पर्सनॅलिटी कशी असायला पाहिजे, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी असायला पाहिजे. इंग्रजीमध्ये वर्सटाईल हा शब्द पर्सनॅलिटीशी निगडीत वापरतो आपण. जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व असावं. अष्टपैलू म्हणजे काय, पैलू म्हणजे ॲस्पेक्ट्स, डायमेन्शन्स. अष्ट म्हणजे 8. आजच्या काळामध्ये फक्त 8च आपल्या व्यक्तिमत्वाला जर छटा भेटल्या किंवा पैलू भेटले तर पुष्कळ आहेत का. आता हा प्रश्न तुम्ही स्वतः करा, कारण की जग बदलत चाललंय. अष्टपैलूचा वास्तविक अर्थ जर काढायचा झाला, अष्ट म्हणजे 8 आणि पैलू म्हणजे छटा. ऐक, नुसतेच 8 घटक जर आपण विकसित केले तर आपण प्रभावी होऊ असं म्हणता येणार नाही. तर या ठिकाणी मला हा मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी, मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आहे की नाही, हा शब्द या ठिकाणी कुठेतरी वापरावा लागेल. थोडक्यात आपण जर त्याला वर्सटाईल पर्सनॅलिटी असं म्हटलं तर जास्त सूचक होईल असंही मला या ठिकाणी वाटतं. तर मित्र हो, ज्या वेळेला आपण या संदर्भात चर्चा करतो तर इथे तुमच्या स्क्रीनवरती काही पॉईंट्स प्रेझेंट केलेले आहेत. प्रत्येक पॉईंट थोडासा बारकाईनं वाचून लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, कारण की व्यक्तिमत्व विकास करत असताना ह्या सगळ्या मुद्द्यांचा अंगीकार जर आपण करू शकलो तरच आपली पर्सनॅलिटी किंवा आपला व्यक्तिमत्व विकास शक्य आहे. आता व्यक्तिमत्व विकास करत असताना मला सांगा, मी तुम्हाला ट्रेन करण्याचा प्रयत्न केला किंवा ठाकूर सरांनी तुमच्यामध्ये कौशल्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला तर मला खरंच सांगा ते होणार आहे का, नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःसाठी हे ठरवत नाही की मला बदलायचंय, मला शिकायचंय, मला ट्रेन व्हायचंय, माझ्यामध्ये पॉझिटिव्हिजम निर्माण करायचंय, माझा ॲटिट्यूड मला बदलायचा आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीला वाटत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल शक्य नाही. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घ्यायचा आहे, विकास करून घ्यायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आपल्यामध्ये असणारे अवगुण हे मिनिमाइज करायचे, सप्रेस करायचे आणि आपल्यामध्ये गुणांचा आविष्कार आपल्याला करायचा. मग हे करत असताना तुमच्या स्क्रीनवरती सध्या एक 10 पॉईंट्स मी प्रेझेंट केलेले आहेत. हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःवरती विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. फेथ इन वन सेल्फ, म्हणजे याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स असावा,
सेल्फ कॉन्फिडन्स पण असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स कधीही असता कामा नये. स्वतःवर विश्वास असणं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, परंतु स्वतःवरती अतिविश्वास असणं हे देखील निगेटिव्ह आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण की स्वतःवरती विश्वास असणं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती तुम्हाला थिंक पॉझिटिव्हच्या मार्गावरती नेते. पण जर एखादी व्यक्ती ओव्हर कॉन्फिडंट झाली असेल तर लक्षात ठेवा, त्याच्यामधली पॉझिटिव्ह थिंकिंगची ॲबिलिटी ॲटोमॅटिक नष्ट होते आणि त्याच्यामध्ये अहंकार आपला स्पेस निर्माण करू लागतो. त्यामुळं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असू द्या, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नको. जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर निश्चितपणे तुम्ही थिंक पॉझिटिव्ह या लाईनवरती कंटिन्यू कराल. पण तुमच्याकडे जर ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर लक्षात ठेवा, आपल्या शक्तींवरती, आपल्या प्राबल्यावरती अति आत्मविश्वास असणं हे कधीकधी व्यक्तीसाठी घातक ठरतं. कारण की आत्मविश्वास आणि थिंकिंग पॉझिटिव्ह ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं तुमच्या ॲटिट्यूडचं फॉर्मेशन करते. आणि लक्षात ठेवा, ॲटिट्यूड हे 2 प्रकारचे असतात. एक सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. असा ॲटिट्यूड जो की तुम्ही आहात याची जाणीव करून देतो आणि तुमच्या सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहित करतो, तो ॲटिट्यूड पॉझिटिव्ह. पण जर एखादा ॲटिट्यूड किंवा तुमचं वागणं ज्यातून तुमचा अहंकार दिसतो, तो निश्चितपणे तुम्हाला अपयशाकडे आणि चुकीच्या वाटेवरती नेऊन ठेवतो. तर ह्या 3 गोष्टी मानवी जीवन जगत असताना वेल कनेक्टेड असतात, हे प्रत्येक व्यक्तीनं लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. मग जीवन जगत असताना किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना आपल्याला मानवी जीवन जगत असताना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. मग कौटुंबिक जबाबदाऱ्या असो, तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक जबाबदाऱ्या असो, तुम्ही एखाद्या प्रोफेशनमध्ये असाल, नोकरीत असाल तर तुमच्या त्या प्रोफेशनल लाईफमधल्या जबाबदाऱ्या असो, कोणत्याही असो. जो माणूस सकारात्मक विचार करतो, ज्या माणसाचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तो ऑटोमॅटिकली जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पेलण्याची स्वतःमध्ये क्षमता निर्माण करतो. आणि हे सगळं होत असताना तुमच्यामध्ये एक वेगळीच विल पॉवर तयार होते, लक्षात ठेवा. कारण की हे सगळं जेव्हा आपण करतो, प्रयोगातून सगळं शिकत असतो, आपण अनुभवातून सगळं शिकत असतो, वाटचाल करत असतो. तर हे सगळं करत असताना आपली जी विल पॉवर आहे, ज्याला आपण प्रबळ इच्छाशक्ती म्हणतो, जोपर्यंत आपल्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये यशाच्या मार्गावरती पदाक्रांत होऊ शकत नाही. मग हे करण्यासाठी आणखीन काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या व्यक्तित्वामध्ये असणं गरजेचं आहे. जसं की ओपननेस टू फिलिंग्स. आपल्या ज्या भावना आहेत की नाही, याला कधीही सप्रेस करायचा प्रयत्न करायचा नाही. आपले विचार असो, आपल्या भावना असो, त्याला आपण एक्सप्रेस करायचं, व्यक्त करायचं आणि मन मोकळेपणाने व्यक्त करायचं. जी व्यक्ती आतल्या गाठीची असते ना, त्या व्यक्तीबद्दल जजमेंट घेणं पण दुसऱ्यांना फार अवघड जातं. पण जी व्यक्ती ओपन माइंडेड आहे, ओपननेस टू फिलिंग आहे, ओपननेस टू थॉट आहे, अशी व्यक्ती समजून घ्यायला लोकांना त्रास जात नाही. आणि म्हणून आतल्या गाठीचं होण्याऐवजी ओपन माइंडेड होणं कधीही चांगलं. तसंच आपल्या जगण्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्डनेस दिसला पाहिजे. आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण वार्मथ आणि पॉझिटिव्ह इमोशन याला कुठंतरी एक प्रॉपर वे किंवा प्रॉपर मार्ग दाखवत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, ज्याला आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो किंवा इंग्रजीत मी त्याला वर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणतो, ती वर्सटाईल पर्सनॅलिटी क्रिएटच होऊ शकत नाही. इतरांबद्दल, मित्रांबद्दल, सहकाऱ्यांबद्दल एक ॲफेक्शनेट, एक ॲफिनिटी आपल्या मनात नेहमी राहिली पाहिजे. आणि विचार व्यक्त करत असताना पॉझिटिव्हिझम आपल्या विचारातून, आपल्या भावनातून व्यक्त झालं पाहिजे. कारण की जीवन जगत असताना आपण आनंद, दुःख, प्रेम, सहकार्य,
प्रोत्साहन, विविध प्रकारच्या गोष्टी आपल्या अवतीभोवती नित्य नियमानं न विसरता अनुभवत असतो. आणि हे जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्व विकासावरती सातत्यानं पडत असतो. आता तुमच्या स्क्रीनवरती मी 9 पॉइंट्स प्रस्तुत केलेले आहेत. जेव्हा जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे आपण बघतो, ह्या जर टिप्स तुम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा योग्य वाटेवर जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा आपण व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणतो, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या मते आहे, बी अ स्मार्ट हेडेड पर्सन अँड कीप युअर सेल्फ कूल. आता हार्ड वर्क करायचं का स्मार्ट वर्क करायचं, बुल वर्क करायचं का स्मार्ट वर्क करायचं, ही चॉईस नेहमी आपली म्हणजे तुमची असते. तर हे सगळं करत असताना स्मार्ट हेडेड राहावं आणि वी नीड टू कीप आवर हेड कूल अँड काम. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, इतरांचं जशास तसं अनुकरण करायचं टाळा. जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, जर तुमच्या व्यक्तित्वामध्ये कौशल्यांचा विकास करायचा असेल, तुम्हाला स्वतःला जर खरोखर एक जेन्युइन चांगली पर्सनॅलिटी म्हणून पुढे यायचं असेल, तर लक्षात ठेवा, दुसऱ्यांना कॉपी करणं सोडा. तो असं करतो म्हणून मी करतो, तो असं राहतो म्हणून मी असं करतो, तो असे कपडे घालतो म्हणून मी अशा प्रकारची स्टाईल करतो, नाही. क्रिएट युअर ओन. जोपर्यंत आपण स्वतःबद्दल एक पॉझिटिव्ह विचार करत नाही आणि स्वतः आपली एक स्टाईल निर्माण करत नाही, स्टाईल सेगमेंट निर्माण करत नाही, तोपर्यंत आपण आपल्या व्यक्तित्वाचा प्रभाव इतरांवरती निर्माणच करू शकत नाही. आणि हे सगळं करत असताना आपण कधीही स्वतःच्या सामर्थ्यावरती शंका घ्यायची नाही. अनेक लोक एखादं चांगलं काम करत असताना नेहमी नकारात्मक बोलतात, आहे की नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, नाऱ्याला बोलू नको म्हटलं की नाऱ्या बोलतो, काऊन की नाऱ्या नेहमी नकारात्मक बोलतो. आता कुणाचं नाव नारायण असेल तर माफ करा, ती म्हण आहे मराठीमध्ये, म्हणून जशास तशी वापरली. परंतु वास्तविक दृष्टिकोनानं जर पाहिलं, नेव्हर डाऊट युअर सेल्फ. कधीही स्वतःच्या सामर्थ्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल शंका घ्यायची नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याला स्वतःच्या सामर्थ्यावर, क्षमतेवरती शंका आहे, तो कधीही सामर्थ्यवान बनू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तसंच आपण काही लोक आपल्या अवतीभोवती पाहतो, ते आपलं ऐकूनच घेत नाही, आहे की नाही. एखादी व्यक्ती ही वर्साटाईल पर्सनॅलिटीची आहे हे जर ओळखायचं असेल तर ती व्यक्ती इतरांचं म्हणणं ऐकून घेते की नाही हे तपासा. म्हणजे वी नीड टू बी अन ॲक्टिव्ह लिसनर. फक्त माझ्याकडंच ज्ञान आहे, मीच जगज्जेता आहे, मीच सर्वज्ञानी आहे, मीच फक्त बोलावं आणि दुसऱ्यांनी ऐकावं, हा दृष्टिकोन असेल तर तो एक अहंकार आहे. खरं तर आपण इतरांचं ऐकून घेतलं पाहिजे, आपलंही म्हणणं आपण मांडलं पाहिजे. जोपर्यंत आपण इतरांचं ऐकून घेत नाही, इतरांची मतं आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून पर्सनॅलिटीचा किंवा व्यक्तित्वाचा विकास करत असताना या गोष्टीचा अंतर्भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. तसंच वी नीड टू लर्न टू हॅव पेशन्स. अशात जर तुम्ही आपल्या अवतीभोवती बघितलात तर आपल्यामध्ये संयमच राहिला नाही. संयम, त्याला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द पेशन्स असा आहे. संयमच राहिला नाही. प्रत्येकजण ॲग्रेशनमध्ये आहे. प्रत्येकाला मी फर्स्ट म्हणायला वाटतं, आहे की नाही. NSSमध्ये आपण शिकतो, नॉट मी बट यू. मी नाही आधी तुम्ही, तुमचा कन्सर्न पहिला, माझा कन्सर्न नंतर. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा मोटो NSSच्या माध्यमातून आपण शिकतो. तर या ठिकाणी ज्या वेळेला आपण
स्वतःच्या व्यक्तित्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण त्याबद्दल अटळ आहोत, तर आपण एक गोष्ट शिकून घ्यायला पाहिजे, तो म्हणजे आपल्यामध्ये संयम असला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना चांगल्या प्रकारची वेशभूषा ठेवणं, आहे की नाही, गरज नसताना किंवा अनावश्यक पद्धतीनं कुठेही ॲग्रेशनमध्ये न येणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संभाषण कौशल्यांचा विकास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. कारण की ओव्हरऑल पर्सनॅलिटीचा विकास करत असताना, डेव्हलपमेंट करत असताना या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतं असं मला वाटतं. आता हे सगळं गेल्या 15-20 मिनिटापासून तुम्ही ऐकत आहात. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर, एक गुड पर्सनॅलिटी म्हणजे काय? कशाला गुड पर्सनॅलिटी म्हणायचं? कुणाकडं गुड पर्सनॅलिटी आहे असं म्हणायचं? आता थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जर हा विचार केला तर द पर्सनॅलिटी is the typical pattern of thinking, feeling and behaviors that make a person unique. है की? पहिली गोष्ट तर पर्सनॅलिटी म्हणजे काय समजून घ्या. आपण सुरुवातीपासून बोलतोय की एखादी व्यक्ती ज्याचा थिंकिंग पॅटर्न कसा आहे, फिलिंग किंवा इमोशनल फॅक्टर कसा आहे, त्याचा बिहेवियर पॅटर्न कसा आहे, त्याच्यावर आधारित ती व्यक्ती आपलं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व निर्माण करते. मग आता प्रश्न आपल्याला असा पडलेला आहे की व्हॉट इज अ गुड पर्सनॅलिटी? वेन वी से दॅट someone has a good personality, what do you mean by that? We mean to say that they are likable, interesting and pleasant to be with others. आलं लक्षात? आता मला सांगा, आपल्या अवतीभोवती अनेक लोकांची रेलचेल आहे. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळेच लोक तुम्हाला आवडतात का? नक्कीच नाही. सगळ्याच लोकांना तुम्ही आवडतात का? नक्कीच नाही. पण ॲज अ होल जर आपण परसेप्शन काढायचा प्रयत्न केला, एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात जर लोक लाईक करत असतील, एखादी व्यक्ती खरोखरच इंटरेस्टिंग आणि प्लीजिंग पर्सनॅलिटीची असेल, ज्याच्याकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, अशाच व्यक्ती साधारणतः इतर लोक आपल्या जवळ करतात. आणि खरं पाहिलं तर एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अट्रॅक्टिव्ह टू अदर्स, आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. आता खरं पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जो मी या ठिकाणी चर्चेला घेऊ इच्छितो, तो म्हणजे परफेक्ट पर्सनॅलिटी. परफेक्ट पर्सनॅलिटी खरं तर जगाच्या पाठीवर परिपूर्ण कोणीही बनू शकत नाही, शक्यही नाही. फक्त निसर्गच एकमेव परिपूर्ण आहे, एक लक्षात ठेवा. मानव कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. परंतु आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांचा अंगीकार करून आपण जर ऑनेस्टी, रिस्पॉन्सिबिलिटी, प्रोॲक्टिव्ह नेचर, ॲडॅप्टिबिलिटी, कम्पॅटिबिलिटी आणि पेशन्स या गोष्टीचा अंतर्भाव केला तर आपली पर्सनॅलिटी निश्चितपणे आहे त्यापेक्षा चांगली होऊ शकते असं मला वाटतं. आणि या स्क्रीनवरती तुम्हाला एक आणखी इमेज मी इंडक्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव केला, जसं की पॉझिटिव्ह थिंकिंग, अँगर मॅनेजमेंट, फिअर, स्ट्रेस, सेल्फ कॉन्फिडन्स, टाईम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल, सो ऑन अँड सो ऑन. ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रभावित करत असतात. एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सध्या तुमच्या स्क्रीनवरती एक इमेज दिसते. पलीकडे आरसा आहे, अलीकडून एक मांजर उभं आहे. मांजर आरशात बघतं आणि मांजरीला आरशात काय दिसतं? एक सिंह दिसतो. तुम्ही म्हणाल सर, आपणही आरशात रोज पाहतो. मी स्वतःला पाहतो, मला कधी सिंह दिसला नाही, वाघ दिसला नाही. खरं पाहिलं तर या इमेजचं ॲनालिसिस करत असताना आपण स्वतःकडे कसं बघतो, आहे की नाही, त्याच्यावरून आपल्या पर्सनॅलिटीच्या विविध छटांचा अभ्यास आपल्याला करता येतो. या संदर्भात विलियम शेक्सपियरचं एक फार छान वाक्य आहे. वी नो व्हॉट वी आर बट वी नो नॉट व्हॉट वी मे बिकम. याचा अर्थ असा आहे, आपण काय आहोत, आपण कोण आहोत याची जाणीव, याचं ज्ञान आपल्याकडे आहे, परंतु आपण काय बनणार भविष्यात हे मात्र आपल्याला ज्ञात नाही.
अशा प्रकारचं एक फार महत्त्वाचं विधान विलियम शेक्सपियरनं आपल्या लिखाणामध्ये केलेलं आहे. आता पर्सनॅलिटीचा विकास करत असताना नो दायसेल्फ आहे की नाही, ही टर्म तुम्ही कधीतरी ऐकली असेल. आता याच्यावरती आपल्याकडे वेळ नाही आहे सविस्तर चर्चा करायला, परंतु नो दायसेल्फ म्हणजे स्वतःच्या क्षमता ओळखणे, स्वतःचं सामर्थ्य निर्माण करणे. आणि हे करत असताना मी एक छोटीशी तुमच्यासाठी नाही का एक डिझाईन तयार केलेली आहे. खरं तर हे एक्सप्लेन करण्यासाठी मला बराच वेळ लागणार आहे, परंतु तुम्ही फक्त थोडंसं बघून घ्या या स्क्रीनवरती. याच्यामध्ये मी 4 शब्दांचा अंगीकार केला आहे: स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. स्ट्रेंथ आपण बिल्टअप केली पाहिजे, वीकनेसेस आपण ओव्हरकम केले पाहिजे, अपॉर्च्युनिटीज आपण एक्सप्लोर केल्या पाहिजे, थ्रेट्स देखील आपण ओव्हरकम केल्या पाहिजे. स्ट्रेंथ आणि वीकनेसेस आपल्या व्यक्तित्वाचा अंतर्भाव ऑलरेडी आहे. दीज आर द इंटरनल फॅक्टर्स. परंतु अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स हे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. स्ट्रेंथ आणि अपॉर्च्युनिटी हा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे जीवनाचा, परंतु वीकनेस आणि थ्रेट्स हा जीवनाचा नकारात्मक भाग आहे, म्हणजेच निगेटिव्ह भाग आहे. आता या संदर्भात बोलत असताना इथे तुमच्या स्क्रीनवरती एक विचार मांडलेला आहे मी, ताओ ते चिंग नावाच्या एका विचारवंताचा. तो असं म्हणतो, नोईंग अदर्स इज इंटेलिजन्स, नोईंग योरसेल्फ इज विजडम, नोईंग अदर्स इज स्ट्रेंथ अँड मास्टरिंग योरसेल्फ इज पॉवर. आता तुम्ही ठरवायचे की तुमच्यामध्ये फक्त इंटेलिजन्स निर्माण करायचा, का विजडम निर्माण करायचा, का स्ट्रेंथ निर्माण करायची, का खऱ्या अर्थानं स्वतःवरती प्रभुत्व किंवा प्रभुत्व संपादन करून पॉवरफुल व्हायचंय. हे कोणी ठरवायचंय? आपण आपलं ठरवायचंय. अशा प्रकारे या ठिकाणी ताओ ते चिंग या विचारवंतानं आपले विचार मांडलेले आहेत. आता शेवटच्या 1 मिनिटामध्ये आता काही स्लाइड्स मी या ठिकाणी थोड्याशा फॉरवर्ड करतो, कारण की आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मी सरळ शेवटच्या स्लाइडवरती येण्याचा प्रयत्न करतो. आता मध्ये मला जवळपास एक 10 ते 15 मिनिटाचा वेळ हवा होता, जेणेकरून मी या संदर्भातले संपूर्ण विचार आपल्यासमोर मांडू शकलो असतो. परंतु ज्या वेळेला आपण सॉर्ट ॲनालिसिसचा विचार करतो, स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, तर जोपर्यंत आपल्यामध्ये आपण स्ट्रेंथ निर्माण करत नाही. आता स्ट्रेंथ कशी निर्माण होते? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी असावी, इंथुझियाझम असावं, ऑनेस्टी असावी, ह्युमर असावा, काइंडनेस असावं. आपल्यातले जे वीकनेसेस आहेत ते वीकनेसेस आपण स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करू शकलो पाहिजे, तरच आपण स्वतःसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण करू शकतो. आणि अंततः आपल्या जीवनात ज्या थ्रेट्स आहेत, मग अँगर असेल, ॲपथी असेल, सेल्फिशनेस असेल, ऑरोगन्स असेल, लॅक ऑफ फोकस असेल, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारून ओव्हरऑल आपल्या व्यक्तिमत्वाचा आपण विकास करू शकतो. तर मित्र हो, या ठिकाणी वेळेअभावी बऱ्याचशा स्लाइड्स ज्या मला तुमच्यासमोर प्रस्तुत करायच्या होत्या त्या मी वेळेअभावी करू शकलो नाही. याचा अर्थ असा की बरंचसं मला सांगायचं होतं, पण मी सांगू शकलो नाही. शेवटी आता फायनली या स्लाइडवरती येतो. आणि ओव्हरव्ह्यू ऑफ पर्सनॅलिटीचा आपण जेव्हा विचार करतो, तुम्हाला जर तुमच्या व्यक्तित्वाचा विकास करून घ्यायचा असेल तर तुमच्यामध्ये सेल्फ डिस्कव्हरी म्हणजेच नोईंग युअर सेल्फ आवश्यक आहे, सेल्फ मास्टरी आवश्यक आहे, सेल्फ डेव्हलपमेंट आवश्यक आहे आणि सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आवश्यक आहे. या 4 गोष्टींचा अंतर्भाव जर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये करू शकलात तर निश्चितपणे तुमच्या पर्सनॅलिटीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं या संदर्भातलं माझं ठाम मत आहे. आणि या ठिकाणी माझे मित्र VC ठाकूर सर यांनी या संदर्भात विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी यशवंत महाविद्यालय नांदेड आणि हिंदी विभाग यांचे धन्यवाद मानतो आणि मी माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. ओव्हर टू यू ठाकूर सर. धन्यवाद. आप बहुत ही अच्छे विचार आपने व्यक्त किए. आपको बहुत ज़्यादा समय होना था, लेकिन कुछ नियम होते हैं जी. और इसके बाद मैं हमारे डॉक्टर विश्वाधर देशमुख जी को विनती करता हूं कि वो इस कार्यक्रम का आभार प्रदर्शित करें. डॉक्टर विश्वाधर देशमुख.
धन्यवाद सर। जिसने न समझा समय को उसे मिटना पड़ा है, बच गया तलवार से तो फूल से कटना पड़ा है। क्या बात है। इतक्या कमी वेळेमध्ये व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण पैलू उलगडून दाखवण्याचं काम गोरे सरांनी केलेलं आहे। खरं तर व्यक्तिमत्व विकास ही समिती स्थापन करण्यामागची भूमिका तशी आहे की व्यक्तिमत्वाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या पैलूंवर निरनिराळ्या परिप्रेक्ष्यातून चर्चा व्हावी। डॉक्टर हनुमंत भोपाळे सरांनी काही महत्वाचे पैलू उलगडून दाखवले होते, परंतु पैलू उलगडण्याच्या या प्रक्रियेला खूप पुढे घेऊन जाण्याचं काम विठ्ठल गोरे सरांनी केलेलं होतं। भाषा त्यांची शिकवण्याची भाषा जरी इंग्रजी असली तरी सुद्धा मातृभाषेवरचं त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम त्यांच्या या व्याख्यानातून ठिकठिकाणी दिसून येत होतं। झूमच्या टाइम लिमिटमुळे खरं तर 40 मिनिटांमध्ये त्यांचं व्याख्यान थांबवावं अशी विनंती आम्हाला करावी लागली। अन्यथा परत जेव्हा आपण म्हणूयात की रेग्युलर क्लासेस चालू होतील तेव्हा सरांना प्रत्यक्ष याची देही याची डोळा ऐकण्याचा योग लवकर घडावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य यांनी आमच्या समितीला या पद्धतीचं व्याख्यान घेण्याची अनुमती दिली, याबद्दल सरांच्या प्रति कृतज्ञता प्रकट करतो। विठ्ठल गोरे सरांनी अगदी सुरुवात करताना विवेकानंदांची प्रतिमा वापरली। विवेकानंद असं म्हणायचे, व्हेन युअर वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, व्हेन युअर हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट व्हेन युअर कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट। हे चारित्र्याचं निर्माण हेच एका अर्थाने व्यक्तिमत्वाचं निर्माण आहे आणि विठ्ठल गोरे सरांसारखी मान्यवर मंडळी याबद्दल अधिकारवाणीनं बोलत राहिली तर विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्माणाचा हा जो प्रकल्प आहे यशवंत महाविद्यालयानं हाती घेतलेला तो आणखी पुढे जाईल याबद्दल आम्हाला कसलीही शंका नाही। मी सगळे जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या विद्यार्थ्यांचं, आमचे समिती सदस्य डॉक्टर हरिश्चंद्र पतंगे आणि अन्य वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र असताना त्यांच्या व्हिडिओवरून आपल्याला दिसतंय त्यांची व्यग्रता, तरी उपस्थित राहिले याबद्दल त्यांच्या प्रती सगळ्या विद्यार्थ्यांप्रती आम्ही कृतज्ञता प्रकट करतो। विठ्ठल गोरे सरांबद्दल एक काहीशी आपण म्हणूयात की आम्हाला वाईटही वाटते की सरांना आम्हाला पूर्ण वेळ ऐकता आलं नाही, याच्याबद्दल आम्ही विभागाच्या वतीनं समितीच्या वतीने दिलगिरी प्रकट करतो आणि परत तुम्हाला प्रत्यक्ष ऐकण्याचा योग यावा या अपेक्षेसह महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आणि या व्याख्यानाचे अध्यक्ष डॉक्टर गणेशचंद्रजी शिंदे सर यांच्या अनुमतीने आजचं हे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो। धन्यवाद। पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार। थँक्यू। धन्यवाद।